महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपाचा फैरी झळकताना दिसत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून आता नव्याने वाद निर्माण झाले आहे। विशेषतः राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत। राज ठाकरेंची कुणावर टीका करणार? देवेंद्रजीवर करणार, कारण त्यांचा दुसरा उद्दिष्ट काही नाहीये, उद्देशही काही नाहीये। देवेंद्र फडणवीसजीवर टीका केल्याशिवाय तुम्ही तरी काही न्यूज छापता का? त्यामुळं बातम्या करण्याकरता, भाषण लागून भाषण देण्याकरता, पण देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही जो केला आहे, त्या संकल्पाला आम्ही पुढे नेण्याचं काम करत असताना केवळ व्यक्ती दोषापोटी, सामाजिक दोषापोटी तुम्ही माननीय देवेंद्रजीला जे अपमानित करण्याचा प्रयत्न करता किंवा देवेंद्रजीवर टीका करण्याचा प्रयत्न करताय, शेवटी जनतेने तुम्हाला नाकारलाय 2024 मध्ये। 2029 मध्ये या ठिकाणी आम्ही एवढे मजबूत होणार आहोत की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनते जे प्रश्न आम्ही संकल्पनाम्यामध्ये घेतलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडणार आहोत। त्यामुळे त्या टीका देवेंद्रजीवर करतील। त्यामुळे मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे। त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे। माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे आणि त्यामुळं टीका करणाऱ्याला करू द्या, आम्ही आपलं काम करू। लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये खेचाखाची झाली आणि त्यामुळे आम्ही 4-4, 5-5 वेळा जिंकलेल्या जागा सुद्धा मित्र पक्षाला सोडलं, असं वक्तव्य नुकतंच उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेला विचारा, मला कशाला विचारा? राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपने लगेचच प्रत्युत्तर दिलं आहे। निशाणा देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला जात असला तरी या टीकेला आता राजकीय रंग चढताना दिसतोय। आगामी काळात या आरोप प्रत्यारोपाची मालिका आणखी किती तीव्र होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।